पहा, आपण इयत्ता 7वी मधील 7वा पाठ कविता आहे माझी मराठी ही पाहणार आहोत. पहा, या कवितेच्या कवयित्री आहेत मृणालिनी कानिटकर जोशी. कोण आहेत कवयित्री? मृणालिनी कानिटकर जोशी. लक्ष द्या. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल. कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजवली. लेवनिया नाना बोली माझी मराठी सजली. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत. तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. माझ्या मराठीची ओवी. पहा, अतिशय सुंदर अशी आपल्या मराठी भाषेविषयीची ही कविता आहे. ह्याच्या पहिल्या कडव्यामध्ये काय म्हटलेलं आहे? माझी भाषा माझी आई. माझी भाषा माझी काय आहे? आई आहे. जन्मदात्री आहे. जसं आई आपल्याला जन्म देते तशी ही, आणि आपण जन्म देणाऱ्या आपल्या आईला आई म्हणतो, माता म्हणतो, जननी म्हणतो. तशी ही भाषा मराठी भाषा. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणजे आपली आपली कोणती भाषा आहे? मराठी. आणि ती आपली काय आहे? आई आहे. ती काय करते? माझ्या भावनांना अर्थ देते. अर्थ भावनांना देई म्हणजे माझ्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. आपण सगळेजण कोणत्या भाषेमध्ये बोलतो? मराठी. तुमच्या मनात काही भावना असू द्या, राग असू द्या, द्वेष असू द्या, कधी कधी आनंद असू द्या. राग आला तर तुम्ही जोरात ओरडता ना. आणि जर आनंद झाला तरी काय करता तुम्ही? वेगळा तो टोनिंग वेगळा असतं. राग आल्यावरचं वेगळं असतं, आनंद असल्यावर वेगळा असतो. तुम्ही त्या भाषेचा वापर करता. तर तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. ऋण म्हणजे काय? ऋण म्हणजे कर्ज. तिच्या कर्जातच राहावं आपण, तिच्यातनं कधी उतराईच होऊ नये असं मला वाटतंय. अशी माझी मराठी भाषा आहे. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल. जो एक एक शब्द बाहेर पडतो, आपल्याला आवडते ना आपली भाषा ऐकायला, मराठी भाषा. मग त्या एकेका शब्दाला रत्न कांचन म्हणजे आपले सगळे दागिन्यामध्ये मडवलेली रत्न असतात की नाही, तसं ते रत्न कांचन, हिरा, मोती, पोळा, नीलम, असे पाचू असे जी रत्न आहेत त्या रत्नांचं मोल आहे. तिच्या एक एक शब्द म्हणजे एक एक रत्न आहे असं म्हटलेलं आहे. कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. ही भाषा कशी आहे? कधी कधी राग आल्यावर तप्त लोहाप्रमाणे. लोह म्हणजे लोखंड, गरम केलेलं भात्यातलं लोखंड कसं असतं? लाल भडक कसं असतं? लाल होतं की नाही? आपलं धाडस होतं का त्याला हात लावायचं? नाही. तसं ही भाषा कधी कधी जर कोण रागवलं तर एवढी तप्त असते की तिची भीती वाटते. आणि कधी कधी चांदणं शीतल म्हणजे आकाशातलं चांदणं पाहताना कसं वाटतं आपल्याला? शांत छान वाटतं ना. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र असताना आपण आकाशामध्ये पहा, किती छान वाटतं आपल्याला. शीतलता असते त्यामध्ये, शांतपणा असतो. तसं कधी कधी त्या भाषेचं वर्णन केलेलं आहे की कधी कधी ही भाषा तप्त लोखंडाप्रमाणे असते, तर कधी कधी अगदी चांदण्यासारखी शीतल एकदम शांत असते. रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजवली. रान वाऱ्याच्या गंधात म्हणजे खेडोपाडी रानात जो वारा आहे, आता आपण पाहतोय आपल्याजवळून जो वारा फिरतोय, ह्या रान वाऱ्याच्या गंधामध्ये माझी मराठी भाषा भिजलेली आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यात तो गंध भरलेला आहे. लेवनिया नाना बोली माझी मराठी सजली. मराठीच भाषा पण वेगवेगळ्या हेलमध्ये बोलली जाते. पहा, आपल्याकडं मराठी आपण कसं बोलतो, आपली भाषा आपल्याला माहीत आहे, पण तेच तुम्ही सोलापूरला जावा,
थोडा फरक पडतो तिथं बोलण्यात. मराठीच असते पण वेगळी असते. का तिकडं कन्नड मुलूक आहे त्यामुळं जरा जरा त्यांचा तो टोनिंग येतो बोलण्याचा. इकडं मराठवाड्याकडं जावा तिकडं वेगळाच भाग असतो. विदर्भाकडं जावा तिकडं मराठीच भाषा पण वेगवेगळ्या टोनिंगमध्ये बोलली जाते की नाही. टोनिंग म्हणजे त्याचा त्या भाषेमधला जो आरोह अवरोह असतो तो काय होतो, बदलला जातो. त्यातला भाव बदलला जातो. मग त्यामुळं आपली मराठी भाषा हे वेगवेगळ्या प्रांतातले जे टोनिंग आहे ते घेऊन आपण म्हणतो की 5-10 किलोमीटरवर गेले की भाषा बदलते. आणि तशी आता ह्या 2 मुली पण बोलतात पण त्यांची भाषा वेगळी वाटते की नाही मराठी आपल्याला. का तर त्यांच्या भाषेमध्ये काय होतं, त्यात कुठून आलेले आहेत, UPवरून आलेले आहेत. म्हणजे त्यांच्या मराठीमध्ये थोडा टोन तिकडचा असतो ना. तसं आहे. रागिणीची पण भाषा वेगळी वाटते आपल्याला, वाटते की नाही, आपल्यापेक्षा वेगळी वाटते. म्हणजे हे काय झालेलं आहे की त्या भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बोलीभाषा मिसळलेली असते. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत. जो माझी ही मराठी भाषा शिकेल तो काय असेल, भाग्यवंत असेल. अमृत आहे माझी भाषा म्हणजे काय आहे, अमृत आहे. आणि जो तो प्राशेल म्हणजे पिईल, म्हणजे भाषा म्हणजे अशी प्यायची आहे का खरी नाही, तर जो ती भाषा वापरेल, शिकेल, लिहील त्यात भरपूर, तो काय असेल, भाग्यवंत असेल. खूप मोठा भाग्यवंत असेल तो, असं म्हटलेलं आहे. तिचा नाही तुझा भाव असो कोणताही पंथ. तू ह्या पंथाचा आहे, तू त्या धर्माचा आहे, तुला वेगळी भाषा त्याला वेगळ्या भाषा, अशा म्हणती का मराठी भाषा नाही. आपल्या पुस्तकात पहा, आपल्या वर्गामध्ये बसणारे विविध पंथाचे धर्माचे मुलं असतात पण सगळ्यांना काय होती, ही भाषा समानच शिकवते, सर्वांना समानच पाहते. माझ्यासाठी माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. कवयित्रीने असं म्हटलेलं आहे की माझी ही मराठी भाषा हिची मी काय थोरवी वर्णन करू, मला इतकी मोठी थोरवी म्हणजे काय, मोठेपणा. थोरवी म्हणजे काय, मोठेपणा. तर ही थोरवी मी किती सांगू असं कवयित्रीला झालेलं आहे. काय वर्णावी थोरवी. दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. दुसऱ्या देशामध्ये सुद्धा पहा, आपल्या देशातील बरेचसे लोक कामानिमित्त परदेशी जातात परंतु तिथून सुद्धा ते मराठीतच बोलतात. पूर्वी आपल्याला माहीत नव्हतं पण आता अलीकडं आपल्याकडं सगळ्या सोयी आहेत, इंटरनेट आहे, त्याच्यामुळं आपण मोबाईलवर पाहतो की त्या इतर देशातल्या लोकांचे सुद्धा आपण कधी व्हिडिओ पाहतो. त्यावेळी ते सुद्धा मराठी बोलत असतात आणि सांगतात आम्ही अमेरिकेमध्ये आहे, आम्ही जपानमध्ये आहे, मी जर्मनीमध्ये आहे, असं सांगतात की नाही. आणि ते मराठीतच बोलत असतात. म्हणजे आपल्या मराठी भाषेची थोरवी कुठं गेलेली आहे, दुसऱ्या देशात सुद्धा गेलेली आहे. अशी आपली ही मराठी भाषा खूप छान आणि काय आहे, आपल्या सर्वांना आवडेल अशी आपली जणू काही आईच आहे. मला आवडते ना. तर आपण काय करूया, कवितेचं गायन करूया.